च्या गोंधळातच आज राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडण्यात आला। या संदर्भात विरोधी पक्षनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। आपल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिष्टमंडळ सरकारचं गेलंय भेटायला केंद्रामध्ये, कोणाला भेटून येईल असं वाटतं? पंतप्रधान भेटतील का? आणि तुम्हाला विचारलं होतं का येणार का म्हणून? असं की शिष्टमंडळाला प्रधानमंत्री भेटणारच नाही आहेत, ते आता केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्याला भेटायला गेलेले आहेत। हा एक माझा एक प्रकारचा फार्स करण्याचा प्रयत्न दिसतोय। कर्जमाफी करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाहीच आहे, मूळ त्यांची इच्छाशक्ती नाही आहे। क्षमता म्हणण्यापेक्षा इच्छाशक्ती मला दिसत नाही। नाही तर गेले 10 दिवस सभागृह बंद असताना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत हस्तक्षेप करत स्वतः येऊन खरं म्हणजे कर्जमाफीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून यासंबंधी केंद्र सरकारच्या वतीने सहकार्य आम्ही द्यायला तयार आहोत, निधी द्यायला तयार आहोत असं म्हणायला पाहिजे होतं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमच्या समेत दिल्लीला चला असं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला निमंत्रण होतं, परंतु मुळात हा प्रश्न सरकारचा आहे। म्हणजे उद्या दिल्लीत जायचं, दिल्लीत भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे। उद्या तुम्ही कर्जमाफी निर्णय करा, विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळं सहकार्य सरकारला करायला तयार आहोत। आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जी काही त्यांनी आम्हाला दिल्ली येण्याचं निमंत्रण दिलं होतं, आम्ही ते स्पष्टपणे नाकारलं, यासाठी की भूमिका सरकारने केली पाहिजे ही आमची भूमिका आम्ही त्याच्यावर ठाम आहोत। सरकारचा आर्थिक पाहणीचा अहवाल जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये सरकारची आर्थिक आणि बौद्धिक दिवाळखोरी दोन्ही आता स्पष्ट झालेल्या आहेत। 53% अखर्चित 53% रक्कम अखर्चित राहणं मला वाटतं राज्यातल्या नियोजन शून्य कारभारचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे। आणि म्हणून आता 31 मार्च जवळ आलेला आहे, कधी सरकार पैसा खर्च करणार आहे? मुळात सरकारकडे पैसाच नाही आहे। आचारसंहितेचं कारण सांगितलं जातात की निधी जो 53% 52% पडून आहे तो आचारसंहितेमुळे करता आला नाही। नाही त्यात असं आहे की आपण जे मराठीत म्हणे नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं, यार काय म्हणण्यात काय अर्थ नाही आहे। मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणावरचा खर्च घ्या, सिंचनावरची स्थिती घ्या, अन्य सगळ्या आघाड्यांवर सरकारचं अपयश इतकं स्पष्टपणे दिसतंय। फक्त काहीतरी तकलादू कारणं ही जी न पडणारी कारणं आहे ती सांगायची आणि आपला स्वतःचा कारभार झाकून न्यायचा। मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे नियोजन शून्य कारभार, बौद्धिक दिवाळखोरीचा कारभार या सरकारचा महाराष्ट्र जनतेनं कधी पाहिला नाही, आज या सरकारच्या निमित्तानं पाहिलेला आहे। कॅमेरामन विकास पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई।